न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 पिंपरीगाव, शास्त्रीनगर, मिलिंदनगर परिसरात आज भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला। नारळ फोडून आणि भव्य मिरवणुकीकडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग दिसून आला। विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाचे मॉडेल घेऊन आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता आणणार आहोत। प्रभागातील तसेच संपूर्ण शहरातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रभाग क्रमांक 21 मधील 4ही जागा भाजपच्या ताब्यात येतील असा ठाम विश्वास व्यक्त करत संजोग वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्याचे आवाहन केले आहे। काय सांगाल भाऊ, एकंदरीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला? आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व आमचे उमेदवार आहेत। या सर्व उमेदवारांच्या वतीनं या ठिकाणी आज प्रचाराचा नारळ फोडून रॅली काढण्यात येणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर 21 प्रभागाचे ज्या पद्धतीनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकासाच्या बाबतीत म्हणा किंवा शहराच्या विकासाच्या बाबतीत म्हणा, ज्या पद्धतीनं देशात राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेब असतील किंवा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला आहे आणि या विकासाचा मॉडेल घेऊन आज आम्ही परत एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा देखील प्रचाराचा नारळ फोडला। त्यांनी या प्रभागात 4ही सीटा निवडून आणण्याचा निर्धार केला। याच्याकडे कसं बघताय? याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची 4ही सीटं या ठिकाणी निवडून येतील, कारण की पक्षाला मानणारा वर्ग आणि त्याच पद्धतीनं पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात देशात ज्या पद्धतीनं कामं झालेली आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील मागच्या पंचवर्षीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। त्यानुसार याही पंचवर्षीमध्ये आम्ही 100चा नारा या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितच प्रभाग क्रमांक 21 यामध्ये 4च्या 4ही उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। 21 मध्ये काय प्रलंबित काम आहे, काय विजन असणार आहे काम पूर्ण करण्यासाठी? नाही, याच्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नदी सुधार प्रकल्प आणि या प्रभागामध्ये जे काही कामं अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करणं। त्याचप्रमाणे मिलिटरी डेअरी फार्मच्या बाजूनं जो आपला वैध वस्ती या ठिकाणी जो रस्ता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत की ज्या आता मिलिटरी डेअरी फार्मच्या तिथला पूल तयार होतोय आणि 2-3 महिन्यामध्येच तो पूल तयार होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे। तर त्यानंतर जे काही ट्रॅफिक आहे ही ट्रॅफिक गावठाण भागात किंवा पिंपळे सौदागर किंवा या भागात काळेवाडी वगैरे ह्या ठिकाणी जी वाढणारी ट्रॅफिक आहे ती डायव्हर्ट करण्यासाठी मिलिटरी डेअरी फार्ममधनं आम्ही त्या ठिकाणी रस्त्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 21 मध्ये काही भाग जो आहे तो 50 कॅम्प येतो, त्यामध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या जी आहे ती वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिक कशी कमी होईल याच्याकडे कसं बघताय? नाही, याच्यामध्ये पिंपरी कॅम्पमधला जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा पूल झाल्यानंतर बराचसा फरक त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आम्ही जे आपण पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूनी जो केसबीच्या तिकडनं जो नाला येतोय त्या नाल्याला आता पाणी कमी आहे, तर तो नाला जो आहे तो जो भाग आहे तर तिथं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी आम्ही तो अंडरपास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।